कंसाच्या दोन बायका अस्ती आणि प्राप्ती त्या जरासंधाच्या मुली. आपला पती मारल्यामुळे त्या आपलं दुःख सांगायला गिरीवरच्या नगरीमध्ये आपल्या बापाकडे गेला जरासंध. कंसाचा सासरा अस्ती प्राप्ती कंसचे महिषो भरतशभ मृत्ये भरतारे दुःखार्थ ईशतुस्मम पितृग्रहा. बापाला सांगितलं तुमचा जावा एक कृष्ण मारला. तेव्हा जरासंधला एवढा राग आला. तो शासकाचा भयंती होता, फार बलवान होता. त्याला प्रतिज्ञा केली की निर्यादवी पृथ्वीवर यादव ठेवणार नाही. 23 सखमी सैन्य घेऊन मथुरेवर स्वारी केली. देवानं आकाशाकडे पाहिलं. आकाशातून 2 रथ उतरले. एका रथावर नांगर मुसळ, दुसऱ्या रथावर शाळंधनुष्य, गरुध्वज चिन्ह, आणि त्या रथाला 4 घोडे होते. त्याचे नाव आहे सैद्य सुग्रीव मेघ पुष्म बलहार. 4 घोडे. आणि ते रथ खाली उतरले. देव चतुर्भुज झाले आणि सैन्य अशा प्रकारच्या जरासंधाशी युद्ध केलं. त्या जरासंधाचं सैन्य अशा प्रकारचं बरंच अशा प्रकारचं खतम केलं. शेवटी जरासंधाला बलराम दादाने थला आकर्षून बांधलं. भगवान आले म्हणतात दादा त्याला सोडून द्या. म्हणजे आपण आता नवीनच अशा प्रकारचा मील अशा प्रकारचा सुरू केला. हे सोडून द्यावर माल घेऊन यायची म्हणजे मुहूर्तच आपला युद्धात आहे. पण पुष्कळ दैत्य अशा प्रकारची दुष्ट घेऊन येतील. इथं आपण मारून टाकू, सोडून द्या. सोडून दिलं. पण जरासंधाला त्याला अपमान वाटला. आता घरी जाणं काही बरं नाही. युद्धात आपला वर्गात अपमान झाला म्हणून तो तपश्चर्या जाण्याचा विचार करतो. पण चैद्य मागत त्यांची मित्रमंडळी त्यांनी सांगलं जे पराजित असते माणसाने प्रयत्न करायचे. पुन्हा त्याला बरं देईल आणि प्रवृत्त केलं. त्यानं 23 सखमी सैन्य घेऊन 17 वेळ मथुरेवर स्वारी केली. 17 वेळही बरं का त्याचा पराभव झाला. आता 18व्या संग्रामाची वेळ येणार. पहा 17 वेळ डिपॉझिट गोल झालं तरी 18व्याने पेची मांडायची. इथला विश्रम पडला. त्यावेळेस काळयवनाला बरं का त्यांनी मदतीला आणलं आणायचं हे देवाला कळलं. काळयवन गर्गमुनी बरं का त्यांचे संबंधी. पण बरेच दिवस संतती नसल्यामुळे गर्गाला शिरवलं बरं का यादवानी. चंढा असं आहे तसं आहे. त्याला राग आला. तुम्हाला पराभव करणारा पुत्र निर्माण करीन. काही बरं का वेगळ्या पद्धतीने झाला वगैरे असा तो कालेवन. यादवाचं त्यांच्यापुढे टिकाव नाही. मग जरासंधानं कालेवनाशी मित्रत्व केलं आणि दोन्ही आता बरं का युद्धाला येणार. तेव्हा देवाने विचार केला एकाशी युद्ध करावं ते एक नगर लुटं. मग कालेवन 3 कोटी सैन्य घेऊन गवारीवर झालं. इस्लामी लोक. आणि आता जरासंध येणार. मग देवाने काय केलं रात्रीच्या रात्रीमध्ये परता सारुणी सागर माझी रचिले द्वारकापुर निद्रान मूर्ता नारी नर मथुरा नेऊन साठवली. रात्रीच्या रात्री समुद्रपलीकडे लोटून तिथं द्वारका नगर रचलं. सगळे वर का मथुरेतली मंडळी तिथून नेऊन ठेवली. बलरामदार रक्षण ठेवलं आणि एकटे राहिले कुठे मथुरेमध्ये. देव सकाळी वर काही सैन्य जागी झाला आहे. आपल्या धाकानं गेले उघडा कवाला. तर कवाळ उघडतात तर फक्त कवालाची घरात काहीच नाही. पण नारदाने सांगल्या बरं का 4 हाताचा तो वत म्हणजे भगवान कृष्ण एका बुद्धावर होते. उंच उभे उंच बुद्धावर पाहिलं म्हणजे अरे बाकीचे जाऊ द्या म्हणजे मुख्यच आहे ना. पण देवांच्या बुद्धावर शस्त्र हाती टाकून दिले तर सैन्यात उडी मारली. घरा पकडा
आणि मग काय पेक्षा आपल्या सगळे पळाला मागं. आता लांब जर आपण गेलो हे करून जाते म्हणून जवळ दिसायचे देव, आणि पुन्हा जवळ आले की पुन्हा लांबायचे. असं स्वतः भुलवत भुलवत त्याला मुचकुंद ज्या भोवऱ्यात झोपले होते तिथं देवा आपला अंगावर शेणा टाकून दिला. मुचकुंदाच्या अंगावर आपण बाजूला बसले. काळ येऊन आला बरं का मोठा गरिष्ठ. तो आता जरासंध समजला का? काळ येऊनाची गाडी ठेवून निघला. हा त्याला लाथा मारणं. बऱ्याच दिवसाचा झोपलेला बरं का घोरत होता तो मुचकुंद. उठून बसला. त्याने असे डोळे पुसले. डोळे उडून पाहिलं तर बिना राखेलचा आणि पेट्रोलचा होळी झाली. धडाल पेटला पाय, जळून खाट झाला. देवान थापड मारली का? काही शस्त्र मारलं का? नाही. चित्त ठेवलं का? नाही. मग कसं मारलं? काय वनाशी ठकिले कैसे, मुचकुंदावर नेला पळत्या मिसे, जाऊनी त्याचे केले कोळसे, आपण निरासाक्षीपणे. असं मारलं. कसं मारलं? काळे वनाशी ठकिले कैसे, मुचकुंदावर नेला पळत्या मिसे, जाऊनी त्याचे केले कोळसे, आपण निरासाक्षीपणे. मुचकुंदाच्या बाजूला पाहिलं त्या चतुर्भुज अशा प्रकारची श्याम सुंदर भगवंताची मूर्ती. आपण कोण प्रश्न केला म्हणजे 8वा अवतार. मेला तो कोण होता? म्हणजे कालीवर होता. देवांचा मुचकुंदा कलियुगाला आरंभ झाला. तुम्ही बद्रिका समाजा ठिकाणी जा. तुम्ही इथं कसे आले? त्या मुचकुंदा झालं स्वर्गावर दैत्याचं आक्रमण. तेव्हा स्वर्गाचं रक्षण करण्याकरता बराच काळ सेनापती बल माझ्याकडे स्वर्गाचं रक्षण केलं. पण पुढे कार्तिक स्वामी जेव्हा सेनापती झाले तेव्हा मला बरं का विश्रांतीला तुम्ही 3 वर मागितले होते. तर ती एक विश्रांती घ्यायला बरं का निवांत जागा. दुसरी गोष्ट माझी झोप कोणी मोडवतो मेला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट झोप झाल्यावर देवाचं दर्शन झालं पाहिजे. माझे 3ही बरोबर अशा प्रकारचे मला मिळाले. पण आपण 8वा अवतार घेऊन दे. पण आता तू बद्रिका समाजा ठिकाणी जा. लोकात नास्तिकता वाढली, झाडं लहान झाले, गायी अशा प्रकारच्या बरका पुन्हा शेळ्या ओढा लागल्या. बऱ्याच लोकांचं बरं काही भविष्य सांगून अशा प्रकार करू. तू आता बद्रिका समाजा ठिकाणी जा. मग मुचकुंद निघून गेले. पुढे भगवान बारकेमध्ये पण काल येवनाला मारल्यावर जरासंध आला मथुरीत काहीच नाही. अरे कुठे गेले असतील? काय गेले असतील? आणि इकडे बलराम दादा देव एकटीच आहेत आणि दुष्ट लोकाशी बरका काय संबंध आहे? म्हणून दादा तिकडून आले बरं का. दादाची कृष्णाची भेट झाली आणि जरासंधानं पाहिले तो सैन्य नाही काही नाही. धडा म्हणले पकडा यायले. तेव्हा काय आलं? भगवान एका उंच अशा डोंगरावर गेले. जरासंधानं डोंगर चौकून पेटून दिला. अचिंत्य आपल्या शक्तीनं भगवंताला उड्या मारल्या. परत जाऊन द्वारकेत गेले. सैन्य आणलं आणि जरासंधाला जिंकून त्याचे रथ घोडे काय असेल साहित्य सगळं द्वारकेला घेऊन गेले. कृपा भगवान की जय. असो. पुढे काय? एक ब्राह्मण तीर्थयात्रा करत करत कौंडण्यपूरला आला. राजाच्या इथे आदरात तिथे झालं. सभेत बसल्यानंतर भीष्मक राजा म्हणतात, ब्राह्मण बुवा, आमची ही कन्या रुक्मिणी, तिचं लग्न करायचं, तिला योग्य अशा प्रकारचा वरदान वर तुमच्याकडे पाहण्यात आहे का? ब्राह्मण सांगलं, राजा, रुक्मिणीला योग्य अशा प्रकारचा वर द्वारकेचा भगवान कृष्ण परमात्मा आहे. सौंदर्य काय, सामर्थ्य काय, ऐश्वर्य काय, सर्वगुण संपन्न अशा प्रकारचा योग्य वर का भगवान परमात्मा आहे. हे रुक्मिणीने ऐकलं. निश्चय केला की आता भगवान कृष्णाला वरायचं.
भीष्मक राजा शुद्धमती त्याचा विचार भगवान कृष्णा रुक्मिणी द्यायची. पण त्या शिशुपाळ अपवाद माझी बहीण चोट्याले ढोरक्याले जवळ्याले काय सोरी पाहिली म्हणे बाबा हळद सोरी चांगली पाहिली हो ना. त्याला राज्य त्याच्या कुळाचा तरी काही विचार आहे का? कोणाचा आहे ते? नंदाचा आहे का वसुदेवाचा? याचा तरी मिळेल का? कोणी म्हणते नंदाचा, कोणी म्हणते वसुदेवाचा. ठावची नाही बापाचा. त्या कुळाचा नावाचा बापाचा संबंध आहे. आणि त्याला काय आपली बहीण दिली तर आमचं नाकच कापलं. जगून काय फायदा आहे? बापाने आईने गुंडाळून ठेवलं आणि शिशुपाळाशी संबंध. लग्न तिथे गडबडीना सगळी जयत तयार. आता रुक्मिणीला चिंता निर्माण झाली. मला भगवंताची प्राप्ती कशी होईल? स्वतः पत्र लिहून दिलं सुदेव नावाच्या ब्राह्मणाजवळ. ब्राह्मण बुवा तुम्ही जा आणि देवाला घेऊन या. ब्राह्मण गेले द्वारकेला. काय ते देवाचं ऐश्वर्य, पण काय अशा आदरा तिथे बरं का. काय ते सौजन्य त्या आदरामध्ये. ब्राह्मण पत्र चिठ्ठी द्यायचं विचारलं. जेवण खाऊन झाले आणि नंतर ब्राह्मण वा पलंगावर लेटले. देव पाय चपतात. ब्राह्मण वा बऱ्याच दिवसा आले, बरंच येणं केलं, काय हेतू आहे? तेव्हा त्याला ध्यान आलं आणि खिशातली पत्रिका दिला. देवांची पत्रिका वाचली. काय लिहिलं होतं त्या पत्रिकेमध्ये? आठ श्लोक, अशा प्रकारच्या 8 श्लोकाचं पत्र लिहिलं होतं. ऐकायला गोपाल कृष्ण भगवान की जय. परिवाद सरत्वा गुणान भुवन सुंदर सुन्नत्वाते निर्विश्य करणे विहरे हरत्वंगतापं उपदशादचितमखिलाथ लाभं त्वया चतुषंती चित्तं पत्रमे कात्वां कुर्वति कुलशील रूपं विद्यावयोधविनं धामभिरात्मतुल्यं धीरापति कुलवतीन वर्णित कन्या काले नरसिंह नरलोकं मनोभिरामं. अशा प्रकारचं पत्र लिहिलं होतं. सार्थच आहे. रुक्मिणी म्हणते, हे देवा, भूसुंदराच्युता श्रवण करणाऱ्या लोकांच्या कर्णविवराळी हृदयामध्ये प्रवेश करून अध्यात्माधिक तापाचे हरण करणाऱ्या तुझ्या बरका गुणाचे श्रवण करून तसेच बरका डोळे असणाऱ्या लोकांच्या डोळ्यांना पाहण्याच्या सर्व विषयाचा लाभ करून देणारे तुझे स्वरूप ऐकून निर्लज्ज झालेले माझे चित्त तुझे ठिकाणी असत राहिले. आता कुली न करण्यावरचा असलेल्या तुला उद्धटपणा योग्य नाही असे म्हणशील तर ही शंका घ्या मनामध्ये आणू नका. कारण हे मुक्तिदात्या मुशीश्रेष्ठा कुलीन गुणाने उदार धैर्युक्त अशी कोणती कन्या वर्क सत्कुळामध्ये जन्म सुस्वभाव सौंदर्य 14 विद्या 64 कला तारुण्य धनसंचय आणि तेज याच्या अवगाने निरुपम असा बरका मनुष्य लोकांच्या मुळाला रमिणारा अशा तुला विवाहाच्या योग्य अशा समयी पती वरणार नाही तर सर्वही वरती कोण वरणार नाही बरका. कारण सौंदर्य ऐश्वर्य सर्व संपन्न कोणती बरका पसंत करणार नाही. पण हे देवा तन्मे भवान खलूत प्रतिरंग जाया मामा प्रतिष्ठन भवतोत्र विभो विदेही महावीर भागम मभिमर्शतु चैद्यम आराध्योग्मा
मृगपते बलिअंबुजाक्षः, पण हे देवा तुमचा सिंहाचा वाटा, पण त्याला बरं का तुझ्याचा स्पर्श होण्याचा काय संभव आहे? तुम्ही जर लवकर आले नाही तर जरा आता आपला शिशुपाळावर का मला द्यायचं माझ्या भावानं ठरवलेलं आहे, तर असं होऊ नये. तुम्ही येऊन बरं का माझा काय करा, राक्षस विधीनं अंगीकार करा. काय म्हणते, पुढते इष्टदत्त नियम व्रत देवं विप्र गुरु अर्चनाभिभिरण भगवान परेशा आराधितो जगदागरिते पाणी यंतुमेन दम घोष कृतान दैवन्य. काय म्हणते रुक्मिणी देवा, आता अनेक जन्मामध्ये केलेल्या सुकृताच्या योगाने हे घडो अशी प्रार्थना करते. जन्मांतराच्या ठिकाणी पूक्त म्हणजे यावर का वार्षिक उपाधी, पुढे गायले पाणी पाजलं असेल, कोणाला तेलावर पाणी दिलं असेल, धर्मशाळा पानपुरी लावली असेल, इष्टवर का अग्निहोत्राधिक वर्त केला असेल, दान सोनं वगैरे कोणाला दान दिलं असेल, नियम तीर्थयात्राधिक काही केले असतील, व्रतवर का एकादशी सोमवार काही केले असेल, याच्या वेळ करून तसा देव ब्राह्मण गुरु इत्यादिकाचे प्रकार अगदी का गुरुची वडिलाची सेवा केली असेल तर त्या पुण्यानं का आपली मला प्राप्ती झाली पाहिजे. तर आणि त्या शिशुपाळाचा मला संबंध म्हणजे स्पर्शन झाला पाहिजे. तर स्वभाविनी तुमजितोच बनणे विदर्भ गुप्ता समेत ते पुतना पतिभेर पदिता निर्मथेन मैद्यम चैद्यम ममधेंद्र बलम प्रसहेन राक्षसन विजिनम बीज सुकला. तर तुम्ही बरं काय विदर्भ देशामध्ये येऊन आपला अशा प्रकारचा पुरुषार्थ हे मोल देऊन सगळ्या वर्गांची चैद्य मागध यांना जिंकून राक्षस विधीनं माझं हरण करा. आता मला असं वाटलं तू अंतपुरात राहशील, तुझी भाऊ आणि बाकीचे वर्ग आमचे वर्ग शत्रुत्व किंवा विरोधी आहेत, मग आम्ही तिथे येऊन काय करा असं जर मला वाटेल तर सांगते बरं का. अंतपुरांतरचरी मनी हस्यम बंधुस्वाप दे कथमिती प्रवदायुपायम पूर्वे दुष्शरती महती कुलदेवी यात्रा यशा बहिर्णवधू नवधू गिरिजामुपायतम. आमचा कुळाचार असा आहे की नवरीला हळद लागली म्हणजे ती नवरी देवीच्या दर्शनाला त्या ठिकाणी तुम्ही येऊन आपला पुरुषार्थ मोल देऊन मला घेऊन या. आणि जर हे देवा तुम्ही आले नाही तर यशान हे पंकजम रजसोपनम महांतो वाच्छन्त्यं पाम पतिवात्ममोपहत्यं यजंबुजाक्षेन लक्षे भगवत प्रसादम न लभे भगवत प्रसादा जया मथुरवर्त प्रशांत शतजन्म भिक्षात. जर देवा तुम्ही आले नाही आणि मला वरलो नाही तर मी शिशुपाळाला वरणार नाही आणि प्राणत्याग करीन आणि 100 जन्मपर्यंत तुमच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करीन असा निश्चयात्मक निरोप दिला होता. माणसाचा निश्चय पाहिजे, प्रतिज्ञा पाहिजे. माणसाला प्रतिज्ञेनं जीवन जगा. गोपाळ कृष्ण भगवान की जय. त्या मंगळूर शरद मध्ये एकानं भागवत लावलं म्हणजे महाराज मारे कीर्तनाने या लागते तारीख दिली, पण त्या वाचकानं तारीख म्हणजे एक दिवस वाढवला पुन्हा आमच्याकडला मला आता तो हे आता जरा अडचणीत आणलं. आणि महाराज तुम्ही जर आले तरच कीर्तन करायचं, कीर्तनच करायचं निश्चय मला जाणं भाग पडलं. असं तसं रुक्मिणी म्हणते देवा मी शिशुपाळाला वरणार नाही. जर तुम्ही मला वरणार नाही तर त्याला वरणार नाही, प्राण त्याग करीन आणि 100 जन्म पर्यंत तुमच्या प्राप्तीसाठी मी प्रयत्न करीन. मग तर मला दया येईल ना. शता एकातारी जन्माच्या सेवटी कृपाळवा पोटी येईल दया. निश्चयात्मक बरका ते पुत्र देवाने वाचलं आणि लगेच बरका रस तयार केला. दारू साथी सुदैव ब्राह्मण आणि आपण साथ बसले आणि कौंडण्य प्रमाण इकडे बरका मानव तयार शिशुपाळ नवरदेव गावात आलेला आहे आणि लग्नाची ध्येयच बरका तयारी कोणाची रुक्मी याची बरका. मला 2-3 भाऊ होते रुक्मिया रुक्मकेशी रुक्मबाहू रुक्मी असे बरका. या सगळ्या बरका रुक्मिया म्हणजे फार देवाचा द्वेष.
आणि मग कृष्ण परमात्मा प्रसंगून गेले. दादा हे समजलं. तिथं बरं का जरासंध काय, चैत्य काय, मागत काय, शिशुपाल, वक्रदंत सगळे दुष्ट लोक आहेत. आणि युद्धाचा प्रसंग जर आला तर देव काय एकटीच आहे. तर सैन्य बलरामनाथा मागून आले. कौंडण्यपुरात बरं का देवाचं सैन्य सगळे आल्यानंतर विश्वक राजा त्यांचं स्वागत केलं आलेल्या पाहण्यात आलं. पण इकडं काय आलं, रुक्मिया शिशुपाल त्यांना फार बरं का भीती निर्माण झाली. आता काय करा. आणि ज्यावेळेस भीष्मक राजा म्हणतात तुमची राहण्याची तिथे व्यवस्था करतो. देवाने सांगलं आम्ही इथं राहत नाही, तुम्ही गावाच्या बाहेर देवीच्या मंदिरात विरोधी आहेत आमच्या इथे कशा राहत, तिकडे जाऊन राहतो. तो संदेश तसा होता. देवीच्या मंदिरात जो तुम्ही या तेव्हा गावातून जेव्हा बरं का भगवंताचा रस चालला तेव्हा काय आलं, भगवान कृष्णाचं ते स्वरूप पाहून सगळे लोक म्हणतात रुक्मिणीचा आणि कृष्णाचा जोडा जमते. शिशुपाळाचा तळपाळ जोडा अशा प्रकारचा तळपायासारखा रुक्मिणीचा. आमचं काही पुण्य असत तर रुक्मिणी कृष्णाचा जोडा झाला पाहिजे. तर हे शब्द ऐकल्यावर शिशुपाळाच्या हळदीवर मिरच्या लागल्या. गोपाल भगवान हा त्याला बरं तळमळ चिंता झाली. नवरी जतन करा. रुक्मिया आला घरी. आत्मावर पहिलं लग्न लावून घ्यायचं. शुद्धमती म्हणते कुळाचार विसरले का, देवीचं दर्शन झाल्याशिवाय लग्न लावता येत नाही. रुक्मिया म्हणते लग्न लागल्यावर मग तीनदा दर्शन घेऊ. तिथं ते तोट्टे लोक येऊन बसले. भीष्माचार्य म्हणतात पण बांगड्या भरा हातात. राग आला नवऱ्या नवरी दर्शनाने पाहून घेऊ काय करतात ते. मग सशस्त्र अशा प्रकारचा बरं आणखी पहारा. आणि आईसाहेब दर्शनाला गेल्या. सुतीर्भूत होऊन देवीचं दर्शन घेतलं बरं का. देवाचं दर्शन घ्यायचं. दारुकुंड मंदिरात जाऊ नये. दारुकुंड मंदिरात गेला तर याचा पुढे निर्वंश होते. साधी गोष्ट नाही. गोपाल भगवान की जय. अतरे दोष न धरी धाक परिपाक दुःखाचा. नवे संतान ओष घर अंधकार कुळाशी. मग काय झालं, सुतीर्भूत झाल्या. आई साहेब देवाचं दर्शन घेतलं. देवीचं प्रार्थना केली मला भगवान कृष्ण परमात्मा पती प्राप्त झाला पाहिजे. शिशुपाळाचा संबंध नको. देवीनं बघा प्रसन्न झाली आणि सोन्याच्या फळाची माळ दिली आणि कृष्णाच्या गळ्यात घाल. कृष्ण परमात्मा पती प्राप्त सवर द्यावा. आई साहेब बाहेर आल्या मंदिरात. वर्धा नदीच्या काठावर कौंडण्यपूर गाव आहे आणि त्या नदीच्या काठावर देवीचं मंदिर प्रवेश होतो. सुंदरसं मंदिर आहे. पण पूर्वेकडे दरवाजा आहे आणि एक दरवाजा दक्षिणेकडून छोटा दरवाजा आहे. मोठा दरवाजा पूर्वेकडे. आणि त्या छोट्या दरवाजामध्ये आई साहेब आल्या उभ्या राहिल्या. तर त्या रुक्मिणीचं स्वरूप पाहून जे सैनिक होते रक्षक ते दिडमोड होऊन गेले. काय सुंदर वर्ता. त्याला अशा प्रकारचं वर्ता मोहित होऊन गेले. जिथे मेल्यासारखे पडले. शस्त्रास्त्रे पडले. कृष्णाचं सैन्य सावध होतं. रुक्मिणी म्हणा देवा आता ही संधी मला घेऊन जा. देव आले. रुक्मिणीला उचललं आणि रथात टाकून द्वारका मार्गावर चालले. तेव्हा बरं का जेव्हा रथ चालला बरं का देवाचा तेव्हा त्या दाशी परिचारिका म्हणतात अरे कशाने शस्त्र हे वागवले तुम्ही, हे वजो कशाला वागलो शस्त्र. नवरी 4 हाताच्या बाण नेली. धावा पळा अडवा. मग काय बरं का दोन्ही सैन्याचं घनचक्र अशा प्रकारचं भयंकर युद्ध आहे. देवाच्या सैन्याने सगळे मारले. काही घायाळ परत गावात आले. रुक्मिया नवरी डोळ्यानं नेली. त्यानं प्रतिज्ञा केली माझ्या बहिणीला आणणार नाही तर गावाले तोंड दाखवणार नाही. सैन्य घेऊन निघाला आणि अडवलं देवाचं सैन्य. भयंकर युद्ध झालं. अनेक त्याचे अशा प्रकारचे संगती होते ते सगळे देवाने जर्जर केले. देव माय धरणी ठाक पळा आले. रुक्मिया मात्र अशा प्रकारचा जिद्दीन लढाला. पण देवाने त्याच्या रथाचे घोडे मारले. रथ मोडून टाकला.
धनुष्यबाण तोडून टाकलं. हातात तलवार घेऊन रथाच्या भोवताल फिरते. देवानं धनुष्य त्याच्या गळ्यात अडकवलं, ओढलं आणि रथाने बांधलं. आणि त्याच्यावर का शस्त्राने काय केलं, डोक्यावर पाच काढली. दाढी मिशी अशा प्रकारची अर्धी दाढी अर्धी मिशी कापून काढली. आता रुक्मिणीवर का लटकट घाला लागल्या. आता असे शस्त्र फिरलं, असं फिरलं काय करता येईल, बांधलं. पटपट डोळ्यातून पाणी चाललं. तेव्हा बळीराम दादा आली. म्हणले, कृष्णा, रुक्मिणीचं मन समजावण्यासाठी म्हणतात, जय पराजय कोणाचा होत असतो. जय अथवा पराजय अवघ्याशी पडतो समय, वीराची कदा विटंबुनी हे अनुचितवार केले. देवायचं बरोबर केलं नाही, त्याला सोडून द्या. रुक्मिणी केवढी अडचण युद्धामध्ये. इकडला मेला तर वरा कडला, निकडला मेला तर भाव कडला. देवानं काय केलं, सोडून दिलं त्याला बरकामत. त्यांना भोज करणं घरातून तिथंच राहायला बसल्या. आता भगवान द्वारकेमध्ये आले. अक्षता द्या आमच्याकडे. ते जमनुका घरा, देवाचे मामा, नवरीचे मामा. वरमाय म्हणत पुढचे पाणी घाल. जमनुका घरा ना. खाली खाली स्वस्ती काढे काय चला अक्षता घेतल्या सगळ्याने. हा कपडा चला लग्नाची वेळ झाली. आजूबाजूचं भरात चला. सावधान. चला. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लालो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि ठेवरं लेण्यान्द्री गिरिजात्मजं सुवरदं विघ्नहरं ओजरं ग्रामोरां जनस्वस्थितो गणपति कुर्या सदा मंगलमुदितु सावधान. लक्ष्मी कौस्तुभं पारिजातकसुरा धन्वन्तरी चन्द्रमा गावकामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदे वांगना अश्व सप्तमुखो विषहरिधनु शंख अमृतचाबुधे रत्नानि चतुर्दश प्रतिदिनी कुर्या सदा मंगलमुदितु सावधान. कस्तुरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे नवमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगी हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते पूजा सदा मंगलोदितुं सावधान. राजाभी मकरुक्मिणी तनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरान पवरा कोणाशिम्यान देईजे. आता एक विचार श्री कृष्ण नवरा त्यासी समर तू म्हणे रुक्मा ज्येष्ठ पुत त्यास पुसणे तू
सूर्या सदा मंगलोदय समृद्ध सावधान आता वद सावधान घटिका संपूर्णा लिभरू भावेश गुरुते भदागल बला कोणी नका हो करू चिंता रे कुलदेवते हृदयी एकाग्रची ती असाल वेदीच्या कलसाची सावधसा सूर्या सदा मंगळोदय समृद्धो सावधान तदेव वदनसुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं दैवबलं लक्ष्मीपत्यते अभिस्मरामि सावधान 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 पुंडलिकावरदे हरिप्रभु श्री नामदेव तुकाराम गोपाल भगवान की जय. तुकाराम राया आता भगवान ग्रस्तास झाले. भगवान शंकराने जो मदन तरंगावरचा जो सोडला होता म्हणजे आला होता तो देवाचा आश्रय करून राहिला आणि पुढे लक्ष्मीच्या हृदयी अवतीर्ण झाला. तो बालक तिच्या खोलीतून शंभरासुर नावाच्या दैत्यानं समुद्रात फेकून दिला. तिथे एका माशाने त्याला गिळलं. तो मासा कोळ्याने पकडला. अतिशय सुंदर तेजस्वी मासा आपला राजा तो शंभरासुर त्याला नेऊन दिला. तिथे तो मासा चिरला. त्याच्या पोटात सुंदर बालक निघाला. तो बालक त्या स्वयंपाकघराची अध्यक्ष रती होती. बालक तिच्या स्वाधीन केला. नारद तिथं आले. नारदांना सांगत रती हा बालक आहे तुझा पती. घरी शत्रूच चांगल्या प्रकारे याचं संरक्षण कर, सांभाळ कर. अतिशय काळजीनं बरं का त्याचं राखण केलं, संगोपन केलं. पौष्टिक अशा प्रकारच्या वस्तू देऊन तो लवकर तारुण्यावस्थेत आला. ओ तो मदन प्रद्युम्न तारुण्यावस्थेत आला तेव्हा ती रती जरा वेगळ्या नजरेनं पाहू लागली. कोणाकडे? प्रद्युम्नाकडे. प्रद्युम्न म्हणतो मातेसारखं माझं पालन केलं, आता या भावनेनं का पाहते? तेव्हा तिनं सांगितलं तुम्ही माझी पती आहात, मी तुमची पत्नी आहे. तेव्हा त्या ठिकाणी नार झाले आणि शुभमंगल सावधान लग्न लावून दिलं. पुढे बरं का पती संघाचे बरं का लक्षण रती गरोदर आहे हे समजलं. कोणाले? शंभरासुराले. किल्ल्यासारख्या घरात कोण चोर आला? पुष्कळ सैन्य घेऊन आला. प्रद्युम्नानं दाराची लोखंडाची आगळ घेतली. त्या सैन्याचा शंभरासुराचा फरचा मुद्दा पाडला आणि नंतर नारद आणखी रती प्रद्युम्न द्वारकेमध्ये आले. तिकडे देवाची बरीच लग्न झाली होती. पण प्रद्युम्न म्हणजे प्रति कृष्ण यांना असं वाटलं की देवानं दुसरी कोणती एखादी गोपी आणली, नवरी आणली, या घरच्या स्त्रियावर का सावरून बसता बरा. पण नारदाने सांगला हा तुमच्या बाळात्मीच्या खोलीतून नेलेला बालक प्रद्युम्न ही तुमची सून. सगळ्याचे दर्शन घेतले. सर्वांना आनंद आला. पुढे बर का प्रद्युम्नाच्या घरी रतीला अनुध नावाचा मुलगा झाला. गोपाल भगवान की जय. भगवान परमात्मा द्वारकेमध्ये राज्य करत असताना सत्राजित नावाचा राजा तो सूर्य उपासक होता. सूर्याने त्याला एक मणी दिला होता. त्या मण्याचं नाव स्मेंतक मणी. त्या मण्याचे अनेक गुण होते बरं का. रोजचा तो आढवार सोनं प्रसवत होता. सूर्यासारखा प्रकाश, रोगराई, अनेक प्रकारचं दुःख कोणतं दिसत नाही बरं का असे त्याचे गुण होते. आणि तो स्मेंतक मणी गळ्यात बांधून सत्राजित राजा देवाच्या सभेत आला द्वारकेमध्ये. तेव्हा नारद गेले. सत्राजित राजा हा मणी देवाच्या गळ्यात शोभते. सत्राजिताले राग आला. म्हणजे तोच एक माणूस आहे, आम्ही माणूस नाही, तुमच्या सभेत येणं आमचं चुकलं. असे काही लोक सामान्य विचाराचे असतात. हा माहितो कोई नाही असे असतात बरं का.
एका खेड्यामध्ये एका सामान्य गरीबाजवळ जोडी होती. घोड्याची जोडी फार चालली फार चालली. जवळ शहरातला माणूस म्हणते त्याची जमीन होती त्या खेड्यावर, 10 एकर जमीन देतो म्हणे, ही जोडी द्या. तो काय म्हणते, तुम्हीच बैल वापराव का, मोठे पैशावाले झाले, 10 एकर जमिनीवर जोडी दिली नाही, कुणी जोडी राहिली का, आणि याची मजूर चुकली का. अशा प्रकारची स्थिती. तोच एक अशा प्रकारचा वर्ग म्हणलेला, आम्ही माणसं नाही, सन सन फनफन करत निघून गेला. सत्राजी घरी आला, तो मनी देवरात ठेवून दिला. आपण बरं का विश्रांती घेते, पण त्याचा लहान भाऊ होता प्रशेन, त्यानं तो मनी गळ्यात बांधला आणि अशा कांडे निघाला. मरे गेला कण्यात एखादी. सूर्य अस्त झाला, पण त्या मन्याचा प्रकाश सूर्यासारखा. तिकडे सिंह आला बरं का, काय तेज आहे. त्याने काय केलं, प्रसेनाचा मुर्दा पाडला, घोडा मारून टाकला आणि मनी घेऊन गेला. पुढे काय आलं, तो प्रकाशवंत मणी जामून तर तिकडून येत होता. तो मणी पाहायला तेजस्वी, एका बुक्की सिंहाचा मुर्दा पाडला, मणी होऊन गेला. पण इकडे हा आला बरं का कृष्णावर, की हा मणी माझ्या भावाला मारून कृष्णानं नेला. लोक म्हणतात काय कमी होतं का हो कृष्णाने, हे शोभते का हो, तपायला होता का कृष्णाने नेला ते. पण देवाला तो आज सहन झाला नाही. आपलं सैन्य जरासंधात आपल्या त्या सत्राजिताचं सैन्य होऊन मनाचा शोध करतात, तर सिंहानं का प्रसेन घोडा मारला. पुढे सिंह जामवंतानं मारला अस्वलानं, आणि त्या मागावर का पुढे जायचं. पण कठीण अशा प्रकारचा, भयानक अशा प्रकारचा रस्ता डोंगर. देवान सांगलं सगळे तुम्ही घरी जा, 28व्या दिवशी मणी घेऊन येईन. 28व्या दिवशी येणार नाही. देवीकडे गेले. इकडे बरं का रुक्मिणी, आपले पती लवकर घरी आले पाहिजे, त्याच्यासाठी व्रतस्थ राहिल्या. तुपाचा दिवा लावला आणि सारखं अशा प्रकारचं व्रतस्थ बरं का राहून सारखं भजन चाललं. ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. इकडे का व्रतस्थ राहिले आहे साहेब, आपले पती सुरक्षित घरी आले पाहिजे, देवाची आराधना चाललेली आहे. इकडे देव त्या भुयारामध्ये प्रवेश केला आणि जामवंतीच्या पाण्यावर असा तो मणी बांधलेला होता. जामवंताच्या स्त्रियांनी पाहिलं, देवाचं दिव्य अशा प्रकारचं सुकुमार सुंदर स्वरूप. आपली बरं का माता कशी विसरली, आपली पत्नी कशी विसरली, जसे तुम्ही आले तसे लवकर जा. कारण जामवंत जर जागा झाला तर तुम्ही जगू शकणार नाही. देवान सांगतो मनी द्या म्हणजे मी जातो. आता बाया मनी देतात का, हो म्हणले 4 दिवस दुनिया पाहिजे तुमकडे. जामवंत जागी झाला तो मुर्दा पडत तुमचा. विचारलं कुठे जामवंत, म्हणे ते काय झोपला. देव जे पळत गेले की धाडकन छातीवर उडी मारली. झोपत कोण हे काय न ओळखता वाधा कुस्तीत आली.
26 दिवस सारखी कुस्ती चालली. जर्जर झाला बरं का जामून. डोळे लागले त्याचे, डोळे लागले पाहिजे तर छातीवर बरं का आपला गुरुराम प्रभू. करी तापमान शोभत असे सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी वामांगी नंदिनी काय जळकाची दक्षिणेशी उभा बंधू लक्ष्मण भरत शत्रुघ्न कैकई सुतम. देवाच्या हातात धनुष्यबाण राम दिसायला छातीवर. डोळे लागले, डोळे उडून पाहायचे तर चतुर्भुज गोपाळ कृष्ण दिसतात. प्रश्न केला काय प्रकार आहे. देवानं सांगलं तुझी इच्छा पूर्ण झाली का. ज्यावेळेस रावणाचं बंधन नष्ट केलं तेव्हा देवानी सर्व आपल्यावरचा शेवटाला ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे बक्षीस दिले होते. त्याला जे पाहिजे ते. भीषणाला लंका दिली, सुग्रीवाला किष्किंधा दिली. आमच्या हनुमंताला काय दिलं. विभीषण को लंका दिया, हनुमान जी को तेल. देने घेने का सवाल नहीं, तो नशीब का खेल. सगळ्याला काय काय दिलं, हनुमंताला काय फक्त तेल दिलं. तेल म्हणजे प्रेम दिलं. हनुमंत असो ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे देणग्या दिल्या. पण जामवंतात मला काय पाहिजे. जामवंत म्हणले देवा फक्त तुमच्या संग कुस्ती करायची, आणखी काय नाही. देवांना इथं नाही. आता द्वापारयुगामध्ये कृष्ण अवतारात तुझी इच्छा पूर्ण करी. आता इच्छा पूर्ण झाली का. स्मेंतक मन्याचे काजे तुम्ही आम्ही भिडो सहजे. स्मेंतक मन्याच्या निमित्तानं कुस्ती होती. आता इच्छा पूर्ण आहे का. मंदी झाली. मंदी तो मनी देऊन टाका. ज्या म्हणतो देवा माझी मुलगीच मला देतो, मनी आंधन देतो. देवाने बायको नव्हती का. कशासाठी केली. केसाळ्यासाठी केली का बोसकऱ्यासाठी केली. असोली फक्त हुंड्यासाठी केली. हुंडा देते म्हणून कोणाची करू नका. परिणाम काय झाला. जामवंतीचा मुलगा साम गरोदर सीत सोन घेऊन साधूचा खेळ केला. लोखंडाच्या मुसळाने यादवाचा मुर्दा पडला. पण आज असा हुंडावर का वाया चालला. कुलवान घराण्यातल्या मुली हुंड्याच्या अभावी रडतात. कोणाची आणतात कशी आणतात. घराचं आग लावून घेतात आणि मग रडतात. कठीण आहे. शेका गावात एक MBBS डॉक्टर मोठ्या समाजाचा नामांकित. बापान चोरी काढली म्हणजे नाही पसंत नाही अशी करायची MBBS गोळी पान. त्याच्या मनात चोरी केली. दवाखाना टाकला परभणी. दोघं डॉक्टर सर्विस चालली. कोणी पाहुणा आला म्हणून जेवण खाऊन झाली. सकाळी डॉक्टर सरकारी डॉक्टर होतो दवाखान्यात गेले. सांगितलं पत्नीला तू ये बरं का तिकडे. हे डॉक्टर तिकडे गेल्यावर हिनं घरात जे होतं नव्हतं गुंडाळ त्याच्या संग गेली. तिकडेच गेली. हे बसलं हाय पिंगला कर न्यार झालं. दवाखाना गेला. पत्नी गेली. बापान काढले. गुन्हा केला काय वाटोळ करतो ना. अशी स्थिती आहे. गोपाल भगवान की फार कठीण समस्या आहे. म्हणून विचारांमध्ये संबंधातल्या गोष्टी करा. एकदम अनाथ आहे अशा प्रकारचे बरं का आपलं जीवन बर्बाद करू नका. मग त्या ठिकाणी बरं का लग्न प्रसंग नारद महर्षी आले. म्हणले काय देवा नवरी जर इतली सुंदर तर सासू किती सुंदर असत. देवा तिने पुढे घेऊन कसं झोपचालो घासा लागली. देव राहतात भजन करायला सगळे कोण आहे का इथं असलं सगळे. मग इना द्या इना दिला असला दोन गायन केलं. दगडाचं पाणी झालं. नारदाचा इना अटकला निघेत. पुष्कळ गायन केलं नारदानं पण दगडाचं पाणी व्हायला. पुन्हा असुराने गायन केलं. दगडाचं पाणी झालं.
नारद घेऊन गेले आपल्या पोटाची सामग्री. नंतर ते मनी अशा प्रकारचा बरं का अंधन या मंत्रीला घेऊन देव द्वारकेत आले. मग तो मनी सत्राजित गेला, सत्राजित लागला. आता काय करावं, देव रागावले. कसं समजावं, त्यांना आपली सत्यभामा मुलगी दिली आणि मनी तुमच्याकडे राहू द्या. देवानुसार तुम्हाला बरं का संतती नाही, दुसरं कोणी मुलबाळ नाही, तुमच्या घरात तर आमचीच अशा प्रकारची बरं का संपत्ती आहे, तुमच्याकडे राहू द्या. मग तो म्हणी सत्राजिताच्या घरी. पण इकडे बरं का देव हस्तिनापूरला गेले होते, कारण लाक्षात वेळात पांडव जळाले असा दुर्योधन निरोप दिला होता. सुरक्षित आहेत हे देवाला माहित होतं, पण लौकिक असू कुसासाठी देव गेले होते. अशा प्रसंगी काय झालं, शतधन्याला कोण हवा भरली. सत्यभामा तुने द्यायची होती, तुझी सोयीक मोडून आणि त्या कृष्णाला दिली. काय म्हणे, कशाने जगला नाही का, हवा भरली. त्यानं सत्राजित झोपत होता, गेला की त्याचा मुर्दा पडला, मणी घेऊन पळून गेला. सत्यभामावर का आपल्या बापाला मारल्यामुळे ते दुःख सांगण्याकरता हस्तिनापुराकडे चालली. देव टिकून येत होते, दुःख सांगितलं. मग देवानं आपला रथ आपल्या घराकडे करवता बरं का शत्रूच्या शतधन्याच्या घराकडे आणला. आता शतधन्या वाटला आता आपण जगत नाही. मग त्यानं म्हणे अक्रूराच्या घरी टाकला आणि आपण पळा लागला. पण देवानं सुदर्शन चक्र सोडलं, त्याचं शिर उडालं, पण मणी जवळ नाही. अक्रूर भीतीनं मणी घेऊन काशीला गेला. आडभार सोनं धरलं होतं. अक्रूर घाट बांधला, अन्नक्षत्र तिथं उघडलं. अक्रूर जोपर्यंत काशीत होते तोपर्यंत द्वारकेत पाणी पडला नाही. जेव्हा आणलं बरं का अक्रूराने तेव्हा पाणी पडला. जिथे साधुता आणि सत्यता खेळ होतो तिथे दुष्काळ वर्षण अशा प्रकारचे बरं का भूकंप होता. गोपाल भगवान की जय. मग अक्रूर आणलं, मग पाणी पडला. एकदा भगवान हस्तिनापूरला गेले असताना अर्जुन आणि भगवान यमुनेच्या तीरावर फिरत असताना एक सुंदर मुलगी यमुनेच्या पाण्यामध्ये तपश्चर्या करत होती. देवानं अर्जुनाला पाठवलं, कोण काय करते विचारू नये. तेव्हा तिनं सांगितलं, मी कालिंदी सूर्याची कन्या आहे, माझ्या बापानं मला पाण्यात घर बांधून दिला आहे आणि कृष्ण परमात्मा पती प्राप्त व्हावा म्हणून मी तपश्चर्या करते आहे. अर्जुनाला सांगितल्यावर तिला देवानं रथात आपल्या घेतलं. हस्तिनापुरात 4 दिवस राहिले. द्वारकेत आल्यानंतर मग लग्न सोहळा पार पडला. गोपाल भगवान की जय. किती लग्न झाले आता, देवाचे लग्न किती झाले हो. काय काय आयराच्या चिठ्ठ्या असल्या तर त्या ध्यान ठेवते, आल्या काय गेल्या काय पडल्या काय असं 4 लग्न झाले. पुढे बरं का विंद अनुविंद यांची बहीण मित्रविंदा, ती उपोड झाली. तिला कृष्णाला वरावशी तिची इच्छा होती. देवानं तिचं मन आणलं, पण तिचे भाऊ दुर्योधनाचे वशवर्ती होते. माझी बहीण कृष्णाला येणार नाही. सगळ्या प्रसंगी देवाने काय केलं, सर्व राजाला जिंकून मित्रविंदीला घेऊन आले. आता 5वं लग्न झालं. काशीचा नग्नजित राजा, त्याची बरं का कन्या अति सुंदर बरं का यज्ञजिती, तुझं नाव त्या नग्नजिती. त्या राजानं पण केला होता. 7 उन्मत्त बहीण त्याला जिंकून जो बरं का अशा प्रकारे धरून आणलं, त्याला माझी कन्या द्यायची. बरेच राजपुत्र गेले, अतिशय सुंदर कन्या बरं का पण जिंकण्यासाठी, पण बैलाचं सिंग पोटातून पाठी गेलं. नवरी तिकडे राहिली, गौरी ज्याच्या संग आली. असे कितीतरी मेले. मग भगवान कृष्ण बरं का राजाच्या घरी गेले. राजा, क्षत्रियानं काही मागू नये, पण तुमचं आमचं सौजन्य असावं म्हणून तुमच्या कन्येची मागणी घालतो. राजा म्हणतो, मी पण केला. आता त्या मुलीनं पाहिलं, एवढं अशा प्रकारचं भरतांची चालत आपल्याला आलेलं दैव त्रिभुवन सुंदर परमात्मा आणि बापानं कशाले पण केला असं. स्वर्गीय पाहून येतात, पसंती होते, बैठकीत बसतात, बोला हुंडा. ते म्हणते 50,000, हे म्हणते 45,000, नवरी म्हणते 5,000 साठी बाप कोण पटकन म्हणत नसं, बोलता येत नाही तिने. अशा प्रकारचं बरं का कशाले पण केला असं अशी रुक्मिणी म्हणते, काय नग्नजिती म्हणते.
तिचं मन धारून देवानं काय केलं, 7 रूप धारण करून 7 बैलकाच्या आकळणे आणि लाकडाचे नंदीने ठेवतात तसं ओढत आणलं. मग नग्नजिती अशा प्रकारची वृत्ता देवाला दिली. पुष्कळचं अंधन दिलं. किती अंधन दिलं नमुना सांगायला का, दर्जाचं कोणाचं. हजारो रथ दिले, लाखो अब्जावधी सैन्य अशा प्रकारचं हजारो दासी दिल्या. सोन्याच्या अलंकारा भूषित करून सुंदर धंदा करायला. बस का धंदे. मग आता बरं का पत्नीला घेऊन द्वारकेकडे चालले असताना अनेक राजांनी अडवलं. आता याला जिंकून बरं का ही मुलगी आपण, पण अर्जुन बरोबर होता, सगळ्याचा पराभव केला आणि देव आपल्या द्वारकेमध्ये आले. आता सिद्धा लग्न गोपालकृष्ण भगवान की. पुढे बरं का सरस्वती बरं का अशा प्रकारची कन्या आणि भद्रा अशा 2 बरं का 8 वर्षा लग्न झाले देवाचे. अष्टनायिका म्हणतात. लक्ष्मणावर का नाव आहे तिचं. ती आपल्या बापानं बरकांची अर्पण केली आणि भद्रा वगैरे ती अशा प्रकारची बरका देवानं वरली. असे लग्न आहे 8. आता एकदा सभेमध्ये भगवान बसले असताना इंद्र बरकांची दर्शनाला प्रार्थना केली. देवा माझ्या मातेचे मुकुट कुंडल आणि त्या भूमासुराने नेले, कृपा करून बरका तेवढे आणून द्या. मग देवानं त्या नगरीवर स्वारी करण्यासाठी नगारा युद्धाचा वाजला. पण सत्यभामा म्हणते मी बरोबर येणार. तर नारची बायको पुन्हा तिच्या मांग वारसा तिचं ऐकाच लागते का. श्रीमंतपणी होता, मी बरोबर येणार. देवानं झालं तिथं पाहुणचार नाही. तिथं बरं का शस्त्राचा बरं का सनसनाट, रथाचा घडघडाट, बाणाचा बरं का अशा प्रकारचा वर्षा जीवाची प्राणाची गाठ. तिथं मेजवानी खायची पाहुणचार नाही. त्यानं तुम्ही बरोबर असल्यावर मला कशाची भीती आहे. पुढचं भविष्य रामदेवानं बरोबर घेतलं. भूमासुराच्या त्या नगरीला बरं का पंचमहाभूताचं आवरण होतं. देवाने बरं का आपल्या गदेनं म्हणा चक्रानं ते बरं का आवरण फोडून टाक. दैत्य युद्धाला आले. बरेच त्याचे बरं का दैत्याचे मूळ दैत्य काय, अनेक अशा प्रकारचे त्यांचे मूळ काय, महाबलाचे अशा प्रकारचे होते. युद्धामध्ये सगळे मारले बरं का. त्या भूमासुरानं जगातल्या सुंदर सुंदर मुली 16,100 इथल्या आणून ठेवल्या होत्या. माझ्या संग लग्न करा, पण त्या आधी अशा 72 होत्या. आम्ही मरू पण मूर्खापले वरणार नाही, कोणून टाकल्या होत्या. तेव्हा युद्धामध्ये सत्यभामेला पुढे युद्ध चाललं असताना तो नरकासूर पडला बरं का जमिनीवर. पडल्यावर देवाला म्हणते, देवा अपकीर्ती तुम्ही भरली, स्त्रीला पुढे करून युद्ध केलं. देव म्हणले आता प्रसून झालोड्या काय मागायचं बा. त्याने काय वर मागितला. दिवाळीच्या आदल्या दिवशी नरक चतुर्दशी म्हणतात. चंद्र उदयाच्या टाइमले तो बेला. त्यानं सांगितलं, देवा चंद्र उदयाच्या तांघूळ केली या दिवशी तर त्याले तुमच्या पदाला न्या, आणि चंद्र निघल्याच्या पुढे जर आंघोळ केली त्याले नरकाले न्या, खावं द्या. मग त्या तिथीचं नाव आहे नरक चतुर्दशी. ज्याले नरकाले जायचं नसेल त्यानं चंद्र निघायच्या अगोदर आंघोळ करा, नाही तर बिना औषधाची खडूस बरं का नरकातरी जायचं. आमचे वारकरी कार्तिक स्नान करतात, 4 वाजता आंघोळ करतात, अडचणच कोणती नाही. पण काही आळशी महाशी असतात. तुमच्या गावाच्या पलीकडे आळशी महाशी गाव आहे. तुमच्या एका होता गावाच्या नाही, आमच्याकडे आळशी गाव. तर तो वर गेला बरं का नरकासुराने. शक्य घेतलं बरं का, लवकर स्नान करायचं वगैरे असं.
तो मेल्यानंतर मग त्याचं ते धन असेल, गोधन श्रीधन, ते जिंकत त्याचं. तेव्हा त्या 16,108 त्या म्हणतात आम्हाला नरकासूर बापासारखा बरका झाला आणि याच्यामुळे आम्हाला भगवान कृष्णाची प्राप्ती झाली. त्यांचं मन जाणून देवानं सगळ्या बरका आपल्या द्वारकेत पाठवल्या आणि मुकुटकुंडले घेऊन अमरावतीला गेले. मुकुटकुंडले देऊन टाकले. परत येताना पारिजात वृक्ष सत्यभामाने इच्छा केली, ते वृक्ष घेतला असताना इंद्राचं देवाचं युद्ध झालं. या बाबतीत इंद्र सामान्य ठरला, त्याला जिंकून देव द्वारकेत आले. सत्यभामेच्या जाळी झाड लावलं. रुक्मिणी थोड्या वर्षा नाराज, देवा झालं फुलं तुझ्या जाळी पडतील बरका वगैरे असतात. धर्माप्रमाणे देवाला प्रत्येकीला 10 मुले, कन्या, मोठा परिवार बरका देवाचा. पण एक दिवस काय झालं, भगवान परमात्मा पलंगावर बसले असताना रुक्मिणी थोड्यानं मारा घालते आणि देव म्हणतात रुक्मिणी आता सोयी संबंध होतात तर श्रीमंताची होतात. आम्हाला कोणतं वैभव नाही, राज्य नाही, काही नाही, काही नाही. आणि आमच्या भजनाला लागले ते निष्कांतर गरीब दरिद्री लोक आमच्या संगतीत राहतात. आणि तो जर हुकला असेल बरं का अशा प्रकारचं, तर अजून आपली काय ना नाही घरात श्रीमंत वरायचा तो एकदम प्रकार रुक्मिणीला वाटत होतं मी आवडते. पण एकदम खेळ जशी प्रकार मी राहते तशी प्रमाण धाडकन खाली पडली. तेव्हा उडी मारली आणि आम्ही मंदिराला उठून उभं केलं. असं पुसले सहज रुक्मिणी मी बोललो आणि ख्रिस्ताश्रमामध्ये एकांतात बरका पती पत्नीचा विरोध, हे कशा प्रकारचं सुख आहे वगैरे. रुक्मिणी म्हणते खरोखर मी तुमच्या रूपात नाही. तुम्ही सर्गुणेश्वर संपन्न कोणीकडे, त्रिगुणमयी मायात्म्य कोणीकडे वगैरे मोठा संवाद झाला वगैरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुखाचमचा राजा भगवंताच्या द्वारकेमध्ये राज्य करत असताना एकदा असा प्रसंग झाला. पौंड्र नावाचा राजा आणि त्यानं देवासारखाच बरं का 4 हात, शंख, चक्र, गदा, थोडंसं चंद्र, रथ वगैरे हे सगळं हुबेहूब देवासारखं केलं. आता बलराम दादाला आपल्या बालमित्राची भेट घ्यायची अशी इच्छा झाली. मग ते गोकुळात आले. बलराम दादा गोकुळात आले. मित्रमंडळी पाहिलं गोपाळाने, मोठा आनंद झाला. चौकून गोळा झाले. दादा आपण आता कुटुंबोत्सव झाला असाल, लग्न झाले असतील, मुलंबाळ झाले असतील, का भगवान बरं का आमचं कधी स्मरण करतात का? आई बापाच्या भेटीच्या नंतर येतील का? डोळ्यातून असू आले. फार प्रेमळ गोपाळ. मग गोपी आल्या. आई बापाच्या भेटीच्या नंतर येतील का? आमचं कधी अशा प्रकारचं बरं का स्मरण करतात का? अशा काही त्या बरं का गोपी म्हणतात. तेव्हा काय आलं, डोळ्यातून खळखळ पाणी चाललं गोपीच्या. बलरामदादा उत्तर भेटी दिल्या, समजावलं त्यांना. 4 महिने दादा गोकुळात राहिले आणि रात्रीच्या वेळी गोपीला आनंद दिला. एकदा बरं का यमुनेच्या तीरावर विहार करत असताना द्विज नावाचा बांधणार गोपीचे वस्त्र फाडू लागला. त्यांच्या बरका त्यांना त्यांची अशा प्रकारची बरका दात खाऊन बरका विटंबना करू लागला. आमच्या दादानं ताडाचा वृक्ष घेतला. त्याने बरं का ताडाचा वृक्षला, तो मोठा बलवान होता. असा मोठा पडून घ्यायचा का गावात टाकायचा खाल्ला की गाव चुरा, असा दुष्ट होता सुग्रीवाच्या वंशातला. दादाने बरं का ताडाच्या वृक्षाने त्याचा मुद्दा पाडला. इकडं पौंड्रकाने बरं का आपला दूध पाठवला देवाकडे. त्या युद्धे टाकून दे म्हणा, जगाचा आश्रयदाता मी. देवाला आश्चर्य वाटलं. म्हणजे टाकू पण आता तुमच्या मागं टाकलेले काय समजते, तुमच्या समोर टाकू. तुमच्या दुकानात कमी जास्त सांगून तो पौंड्रक युद्धाला आला. युद्धाला आल्यावर देवाने हसू आलं बरं का. सोम युद्ध झालं दोघांचं. पौंड्रकाचा शिरछेद केला. पण त्यानं देवाचा वेश घेतला होता, त्यामुळे त्याला देवाच्या स्वरूपाची प्राप्ती झाली.
त्याचा मित्र होता काशीराज. जेव्हा त्याचा वध केला, पण त्या काशीराजाचा पुत्र सुदक्षिण त्यानं द्वारकेवर का कृत्या पाठवली, धडधड अग्नीवर का आला तिकडून. आता द्वारका जळते, पण देवाने सुदर्शन त्याला सोडलं. ती कृत्या अग्नी परतला आणि काशीनगर सुदक्षिणाचं जाळून टाकलं. गोपाळ भगवान की. एकदा भगवान परमात्मा 7 ऋषीला बरोबर घेऊन जनकराजाच्या नदीला गेले. जनकराजानं, देवा आता 7 दिवस आपल्या इथून पुढे जायचं नाही, इकडे राहा. पण श्रुतकीर्ती नावाचा ब्राह्मण होता. देवा म्हणजे आमची बरं का भाजी भाकर गोड करा. दोन्हीकडे आमंत्रण. देवानं दोन्हीकडे बरं का होत म्हणलं. हो म्हणलं. मग इकडे स्वयंपाक झाला. श्रुतकीर्ती नावाचा ब्राह्मण बोलवा आला. तुम्ही एकटे नाही, तुमच्या संख्येची काय मंडळी आहे ते 7 ऋषीसह चला. देव तिकडे गेले. तिकडे स्वयंपाक झाला. देवा चला देवाले. इकडे वर का देवानं रूप धरून 7 ऋषीचे आणि आपण इकडे 7 दिवस हृदय पाहूनचा, तिकडे 7 दिवस हृदय पाहूनचा. परत आता द्वारकेकडे जायचं 7 दिवस झाल्यावर मग इकडून 7 ऋषीसह देव आले. इकडून 7 ऋषी देव आले. रथात बसले, एकच झाले, गावाकडे गेले. तो म्हणते माझ्या घरी देव 7 दिवस येतो. म्हणते माझ्या घरी 7 दिवस येते. तो म्हणते तो बरोबर नाही. ते म्हणते तो बरोबर नाही. माझ्या घरी होते. तो म्हणते माझ्या घरी होते. अरे बाबा, 2 घरी नाही, जगात जेवढे घर त्या सगळ्या घरात तो आहे. सर्वागती राम तिहारी एक, सूर्यप्रकाशक सहस्रस्मी, असा तो परमात्मा बघा. एकदा काय झालं, बाणासुराची कन्या उषा, तिची दासी चित्ररेखा, ती जेवण खाऊन करून झोपल्या होती. पण उषेला स्वप्न पडलं की माझ्या सेजेवर पती आहे, माझ्याबरोबर गोष्टी बोलत आहे, मला रती सुख देत आहे आणि काय म्हणते, प्राणनाथ तुम्ही मला सोडून जाऊ नका. तुम्ही जर गेले तर मी जीव ठेवणार नाही, जगणार नाही. आता अशी उष्णा लागली. त्या चित्ररेखेनं असं हलून जागी केलं. तर तिने ते असं हलून जागी केल्यावर आणि तिने त्या स्वप्नातला पती जो निघून चालला. अगं सोड म्हणल्यामध्ये माझा पती चालला, पळा लागली ती. आणि हिनं तिले धरलं, थांब थांब, अगं सोड म्हणे माझा पती लांब जाईल. तिनं बसवलं. म्हणे माझा पती आणून दे म्हणे, नाही तर मी जीव देते. तेव्हा चित्ररेखा नारदाची अनुग्रहित होती. तुझ्या पतीला ओळखशील का? त्रिभुवनातले चित्र काढले नाही. द्वारकेचं चित्र, वसुदेवाचं चित्र काढलं, कृष्णाचं चित्र काढलं, याच्या वंशातलं आहे. प्रद्युम्नाचं चित्र काढलं, हा सासरा म्हणून लाजली. अनुधाचं चित्र काढलं, तेव्हा हाच माझा पती आता आणून दे. मग ती चित्ररेखा आकाश मार्गाने गेली. त्या पलंगावर मोहनास्त्र टाकलं. पलंग असं अनुधाला घेऊन आली. मोहनास्त्र काढलं, हा घे तुझा पती. त्यानं गळ्यातली माळ काढली सोन्याची, अनुधाच्या गळ्यात घातली आणि टाळी कोण वाजवली? चित्ररेखा शुभमंगल सावधान गोपाल कृष्ण भगवान की. अच्छा, पती संगतीचे लक्षण उषा गरोदर आहे, ते बाणासुराचं म्हणजे.